महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असलेलं नाव, ज्यांच्या भोवती हे राजकारण कायमच घुटमळत राहिलं आणि शब्दांचे पक्के आणि त्यांचा वादा म्हणजे डायरेक्ट जनसामान्यांचं हित असं असणारे आपले अजितदादा पवार साहेब आपल्यात राहिले नाही. सकाळी विमान लँडिंगच्या वेळेस काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाला आणि त्यात दुर्दैवी 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात आपले दादाही होते. म्हणजे पूर्ण मी अशी न्यूज ऐकली आणि डायरेक्ट स्तब्ध झालो. माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे काय झाले? पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय आज. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्यांना बघून आम्ही राजकारण शिकलो, राजकारण काय असते ते कळलं. छोटे छोटे होतो, 4थीला 5वीला असताना आम्हाला कळलं की बाबा पवार साहेब, दादा, राष्ट्रवादी यांचे काय विचार आहेत ते बघून आम्हाला राजकारणाची आवड लागली आणि आज ते आपल्यात नाहीये. महाराष्ट्राचा कणखर नेता आज गेलाय, त्यामुळं महाराष्ट्र पोरका झालाय आज पूर्णपणे. ही महाराष्ट्राची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे आणि दादांचा मृत्यू म्हणजे अनाकलनीय आहे. त्यांचा पक्का आणि दादांचा वादा आता आपल्याला ऐकू येणार नाही.